गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता आपण 8वा चॅप्टर बैजिक राशी व त्यावरील क्रिया क्लास 7चा मॅथ्सचा 8 चॅप्टर बैजिक राशी व त्यावरील क्रिया हा घेणार आहोत. बैजिक राशी व त्यावरील क्रिया. क्रिया म्हणजे बेरीज वजाबाकी अधिक कसं करायचं ते घेणार. आता पहिल्यांदा तुम्हाला बैजिक राशी म्हणजे काय, बैजिक राशी काय आहे हे सांगते. काय 3n + 1 2n + 3 3x + 2y किंवा 2y + 5 याला काय म्हणायचं, बैजिक राशी. याला बोलायचं बैजिक राशी. बैजिक राशी या राशीमध्ये 3n n x y याला काय म्हणायचं, चल. काय म्हणायचं n. आता ह्या पहिलं एक्झाम्पल घेऊ. 3n + 1 n ला काय बोलायचं, चल. आणि 3 ला बोलायचं 3 यांचं कॉन्स्टंट आहे. 3 ला बोलायचं कोएफिशियंट इंग्लिश मध्ये आणि कोएफिशियंट इंग्लिश मध्ये आणि हा बोलायचं सहगुणक, मराठीत म्हणायचं सहगुणक. समजल्या टर्म मध्ये काय, n ला बोलायचं चल आणि 2 ला बोलायचं सहगुणक. 3 ला सहगुणक, ह्याला चल. समजलं. पुढचं एक आपण हे घेऊ, तुम्हाला ते परफेक्ट समजून जाईल. मग या पूर्ण एक राशीला त्याला म्हणायचं टर्म, एक पद, त्याला म्हणायचं पद. आणि ह्याला सहगुणक, ह्याला सहगुणक म्हणायचं आणि ह्याला चल बोलायचं. समजलं हे. बैजिक राशी म्हणजे काय, दोन टर्म ज्या दिले प्लस ऍडिशन त्याला एक पद बैजिक राशी. त्यात सहगुणक आणि कोएफिशियंट अशा टर्म वेगवेगळे असतात, त्याला बोलायचं बैजिक राशी. आता एक्झाम्पल घेऊ आपण तुमच्या बुक मधलंच. पद, एक पद लिहिलं. पद हे खूप महत्वाचं आहे, येतात एक्झाम्पल. 11mn एक पद झाले, एक टर्म झाली. 9x² y³ - 5 6p आणि 8 कुठलीही टर्म. त्यातलं सहगुणक आता तुम्हाला सांगितलंय, समजावून सांगा. सहगुणक आणि काय असतं त्याच्यामध्ये, चल. चल किंवा एक असेल तर चल बोले सहगुणक. ह्यातला सहगुणक काय झाला, 11 आणि चल काय झालं, m आणि n. ह्यातला सहगुणक काय झाला, -9 आणि चल काय झालं, x² आणि y³ चल झालं. सहगुणक काय झाला 5 6 आणि चल काय झालं p. हे काय झालं, इथं सहगुणक a ला काही नसतं म्हणजे काय असतं, इथं 1 असतं. ओके, काही इथं काही नाहीये याच्या पुढे सहगुणक म्हणजे 2 3 अंक नाही ना कुठला, काही नाही म्हणजे काय असतं 1 सहगुणक झाला. आणि चल काय झालं त्याचं a. हे लिहून घ्या. समजलं. पद म्हणजे काय, सहगुणक म्हणजे काय, चल म्हणजे काय. ओके. एक पदाची सगळे आहेत. एक पद म्हणजे एक आणि जर प्लस ऍडिशन मायनस न जॉईन करून लिहिले त्याला काय म्हणायचं, दोन पदे. इरेज करू. चला पुढचं घेऊ, पुढचा कन्सेप्ट कंप्लीट करू. पुढे काय सांगितले त्यांनी, सजातीय पदे
लाईक टर्म्स आणि विजातीय पदे. सजातीय पद दुसरा टर्म काय आहे महत्वाचा? सजातीय. सजातीय पदे. दुसरी टर्म सजातीय पदे आणि दुसरी काय आहे? सजाती म्हणजे सेम आणि विजातीय म्हणजे वेगवेगळी. विजातीय पदे. ओके. सजातीय पदे आणि विजातीय पदे. सजातीय पदे म्हणजे काय असतं? 2x, 4y, 32x, -2, 5x ह्याला म्हणायचं सजातीय. सजातीय म्हणजे पद म्हणजे हा सहगुणक काय पाहिजे? सॉरी, चल काय पाहिजे? सम. ह्याला सहगुणक बोलायचं. चल सगळ्याचं चल काय आहे? सॉरी इथं एक्स पाहिजे. चल ह्याचं एक्स आहे, ह्याचं एक्स आहे, ह्याचं एक्स आहे, एक्स किंवा काय ना 2y, 3y ह्याला काय म्हणायचं? सजातीय पद. सजातीय पद म्हणजे काय? त्याचा चल समान पाहिजे फक्त. ओके. आता विजातीय पद. विजातीय पद म्हणजे काय? त्याला चल कुठले पण असू शकतात. ह्याला काय म्हणायचं? विजातीय पदे. ह्याला बोलायचं विजातीय पदे, ह्याला बोलायचं सजातीय पदे. लक्षात ठेवायचं त्याला काय पाहिजे? चल फक्त सेम पाहिजे आणि विजातीय पद मध्ये चल समान नाही. सहगुणक काही पण असलं तर चालतं. झालं? समजलं हे सजातीय पदे आणि विजातीय पदे? ओके. आता थर्ड पॉइंट घ्या. एकदम इझी आहे. आता कुठला पॉइंट आहे इम्पॉर्टंट? बैजिक राशीचे प्रकार. काय काय प्रकार आहेत घ्या. सोपं आहे. तुम्हाला एक्झाम्पल दिले का समजून जाईल. एक पद राशी, द्विपद राशी, द्विपद राशी, त्रिपद राशी. प्रकार किती? 4. त्रिपद राशी, आणि बहुपद राशी. नावावरूनच तुला बहुपद राशी नावावरून तुम्हाला समजलं असेल. ज्या ह्याच्यामध्ये एकच राशी आहे त्याला एक पद राशी म्हणायचं. 2 पद आहे त्याला द्विपद राशी. 3 पद आहे 3 पद राशी. आता एक्झाम्पल दिले की समजून जाईल. 4x एक पद, एकच पद आहे ना ह्याच्यामध्ये. 5, 6m जे बुक आहे बुक घेऊन बसलं तरी समजून जाईल. -7 हे काय झाले? एक पद राशीचे एक्झाम्पल. आता द्विपद राशी, एक पद राशी, एक पद राशी आणि काय म्हणायचं? 2 पद आले ना, एक पद दुसरं पद. ते कशाने जोडले? वजाने. त्याला काय म्हणायचं? द्विपद राशी. त्रिपद राशी म्हणजे सांगा. त्रिपद म्हणजे 3 पद असणार. B, A, B, C. आता 2x असेल, 3y असेल, +9, 8x² चा 2x +20. याला काय म्हणायचं? त्रिपद राशी. 3 पद आहेत. 1, 2, 3 पद. आता बहुपदी. बहुपदी म्हणजे काय? 3 पदापेक्षा 4 पद झाली. 3 पदापेक्षा जेव्हा जास्त पद असते त्याला काय बोलायचं? बहुपदी. बुक मध्ये एक्झाम्पल घेते मी. समजलं तुम्हाला? बैजिक राशीचे प्रकार
काय एकपद राशी, द्विपद राशी, त्रिपद राशी, बहुपद राशी. एकपद राशी म्हणजे एक पद, द्विपद मध्ये 2 पद, 3 पद मध्ये 3 आणि बहुपदी मध्ये 3 पेक्षा जास्त पद असेल तर त्याला काय म्हणायचं, बहुपद राशी. समजलं? आता सराव संच आपण 32 घेऊ. सराव संच 32वा. 32वा सराव संच मध्ये काही नाहीये, फक्त काय कुठली पद सांगते. खालील राशींचे झालं लिहून. माझ्या सोबत कंप्लीट करा. व्हिडिओ खूप मोठा होतो नाही तर मला समजावून सांगण्यासाठी. आता सराव संच आपण सराव संच 32. सराव संच प्रश्न काय? सराव संचामध्ये प्रश्न पहिला एकच क्वेश्चन आहे, काय ओळखायचं, वर्गीकरण करा. आता क्वेश्चन मोठा मी काही लिहित नाही, इथं प्रश्न पहिल्यातून बुक मध्ये वर्गीकरण करा. वर्गीकरण फक्त इथे वर्गीकरण करा. कशात वर्गीकरण करायचं? डायरेक्ट आपण एक्झाम्पल सॉल्व करू. बहुपदी आहे की द्विपदी, एकपदी राशी आहे का द्विपदी राशी आहे का त्रिपदी राशी आहे, या बहुपदी राशीचं वर्गीकरण करायला सांगते. पहिले एक्झाम्पल त्यांनी काय दिले, 7x. 7x काय सांगा? 7x काय असणार? एकच पद आहे म्हणून काय म्हणायचं, एकपदी राशी. दुसरं एक्झाम्पल काय आहे, 5y - 7z. काय? 2 पद आहेत, द्विपदी राशी. थर्ड एक्झाम्पल काय आहे, 3x³ 3x घन वजा 5x² वर्ग -11 वजा 11. 3x घन 5x वर्ग 11. आपण 2 असेल तर वर्ग, 3 असेल तर घन म्हणतो. किती राशी, किती पद झाली? 1 2 3. त्रिपदी राशी. समजलं? परत तिसरं झालं. चौथं एक्झाम्पल काय आहे? फोर्थ एक्झाम्पल काय आहे, 1 - 8a - 7a² -7a³. इथे किती पद आहेत? 1 2 3 4. 3 पदापेक्षा जास्त पद असल्यावर काय म्हणतो आपण? बहुपदी राशी. ओके, समजलं? अजून 4 एक्झाम्पल आहेत. आता चौथं झालं. पाचवं एक्झाम्पल काय आहे, 5y - 3. किती काय झालं याचा आन्सर सांगा तुम्ही. किती पद आहेत? 1 आणि 2. काय झालं? ही द्विपदी राशी. सहावं एक्झाम्पल काय आहे, एकच टर्म. एक म्हणजे काय झालं, एकपदी राशी. सहावं झालं. सातवं एक्झाम्पल काय आहे, 4 आहे, नुसतं 4 दिलं. ही काय झालं, एकपदी राशी. आणि लास्ट आणि 8वं एक्झाम्पल राहिलं काय, 3y² -7y + 5. किती पद आहेत? 1 2 3. काय येणार? त्रिपदी राशी. समजलं? एकदम इझी चॅप्टर आहे, एकदम इझी सराव संच 32 आहे. काय फक्त सांगायचं आहे, एकपदी राशी, द्विपदी राशी म्हणजे काय, त्रिपदी राशी आणि बहुपदी राशी मध्ये. समजलं?
इथं आपला सराव बेजिक राशी म्हणजे काय समजावून सांगितलं आणि नंतर सराव संच 32. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 33 सराव संच घेऊ. ओके. मला एक्झाम साठी दिवाळीच्या म्हणून मी फास्ट घेत आहे थोडस समजण्यासाठी. सराव संच 32 समजलं. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करू 33 घेऊन झाला.